सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे सदाशिव कांबळे आणि विजय कांबळे या काका पुतण्यांनी रेशीम शेतीत मारलेली मजल खरोखरच उल्लेखनीय आहे। मोहोळ आणि आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये काही शेतकरी तुतीची लागवड करून यशस्वीरित्या रेशीम उत्पादन घेतात। मी विजय सुनील कांबळे, राहणार कुरुल, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। मी 2019 मध्ये BSc ॲग्री मधून पासआउट झालो। पासआउट झाल्यानंतर बघितलं जरा फिरून इकडे तिकडे कुठला तरी एक शेतीपूरक व्यवसाय करावा असं डोक्यात होतं माझ्या। मग नंतर मी काय केलं, बघितलं आमच्या पाहुणे सौदागर पांडू म्हणून आहेत, त्यांच्याकडे गेलो। त्यांची खूप जुनी 2005 पासून ते रेशीम व्यवसाय करतात। मग तिथं बघितल्यानंतर जरा बरं वाटलं, कारण की कॉलेजमध्ये पण रावे मॉड्यूलला मला हे होतं सगळी माहिती दिली होती ह्या सेरिकल्चरची। मग मी त्यांच्याकडून बेणे आणून लावली 1 एकर। मग तेव्हापासून चालू झालं। मी 2019-20च्या स्टार्टिंगला मी चालू केली बॅच घ्यायला, पहिली बॅच माझी झाली। मग तिथून मला चांगले बऱ्यापैकी उत्पन्न आले 1 एकरातून। मग तिथून पुढे मी थोडीफार तुती वाढवली आणि तेव्हापासून एकरी मला 2 ते 3 लाख रुपये एकरी उत्पन्न मला राहतं। अशी माझी 3 एकर तुती आहे। आणि माझं बघून माझ्या सर्व बांधवांनी, शेजारच्या आसपासच्या सर्वांनी आता तुती लागवड केली आहे। तर कुरुलमध्ये जवळपास आता 60 ते 70 एकर तुती लागवड झालेली आहे। कोश बघा, तुती आपण लावतो पहिल्या स्टार्टिंगला, जर आपण कांड्या लावू किंवा रोप जरी लावलं तर 4 महिने लागतील ते यायला लावल्यापासून। मग 4 महिन्यानंतर मग परत 1.5 महिन्याला आपली एक बॅच निघते। चांगला माल जर असला, 500 कोश जर बसली 1 किलो, तर माल आपला चांगल्या रेटने जातो। असं म्हणजे 500 सरासरीत आपला रेट भेटतो, 500च्या वर। साधारणतः 30 ते 40 दिवसात हे उत्पादित रेशीम कर्नाटकच्या रामपूर येथील बाजारपेठेत विक्रीसाठी नेले जाते। प्रति किलो 400 ते 450 रुपयांचा भाव मिळतो। कर्नाटकात उत्पादित रेशीम नेण्यासाठी वाहतूक खर्च परवडण्याच्या अनुषंगाने मोहोळ परिसरातील 18 ते 20 रेशीम उत्पादक शेतकरी एकत्रितपणे सुमारे 1 टनापेक्षा जास्त रेशीम कर्नाटकात पाठवतात। त्यातून वाहतुकीसह इतर खर्च वगळून दरमहा 1 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते।